नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर होळी येत आहे आणि होळी म्हटलं की गुजिया हे कॉम्बिनेशन ठरलेलंच आहे. तर गुजियामध्ये आपण ही गुजिया थंडाई भरून करणार आहोत. खोवा किंवा मावा वापरणार नाही आहोत. तर थंडाईची गुजिया करणार आहोत आणि थंडाईमध्ये न म्हणजे ड्रायफ्रूट्स आणि मसाले याचं मिश्रण असते. तर ती भांगवाली थंडाई नाही आहे ही. त्यामुळे ही हेल्दी आणि टेस्टी अशी गुजिया तयार होणार आहे. तर बनवायला पण साधी सोपी अशी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे. तर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि माझ्या व्हिडिओला खूप लाईक, शेअर, कमेंट्स करा. चला सुरू करूया आपल्या थंडाई गुजिया रेसिपीला. तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर याऐवजी मैदा पण घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला इथे चिमूटभर मीठ लागेल. त्यानंतर मी यामध्ये 1 चम्मच तूप टाकत आहे आणि 1 चम्मच तेल टाकत आहे. तर हा थंडच तूप आहे. फक्त मी त्याला मेल्ट करून घेतलेला आहे आणि 1 चम्मचच टाकत आहे. छोटा चम्मच असल्यामुळे मी 2 चम्मच टाकलेले आहे आणि 1 चम्मच तेल टाकत आहे. आपण इथे खूप म्हणजे क्रिस्पी गुजिया नाही करायची, आपल्याला हे खुसखुशीत गुजिया पाहिजे. तर म्हणून मी गरम करून नाही टाकत आहे, थंडच टाकून याला छान असं चोळून घेते आणि हे छान यामध्ये मिक्स करून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या मिश्रणाचा आता कलर पण चेंज झालेला आहे. आपण तेल आणि तूप टाकल्यामुळे. आता आपण थोडं थोडं पाणी टाकून याला घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. खूप पातळ गोळा नाही करायचा, घट्टसर घट्टसर गोळा तयार करून घेऊया आपण. तर इथे आता आपला गोळा तयार आहे. आपण आता याला 10 मिनटं असंच रेस्ट व्हायला ठेवून देऊया. आता आपण थंडाई मसाला तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी 2 चम्मच बदाम घेतलेले आहे, 2 चम्मच काजू घेतलेले आहे, त्यानंतर 1 चम्मच पिस्ता घेतलेला आहे, त्यानंतर 3 हिरवी इलायची घेतलेली आहे, त्यानंतर दालचिनीचा छोटा तुकडा घेतलेला आहे आणि 10 काळे मिरे घेतलेले आहेत आणि मी इथे टरबूजचे बीज घेतलेले आहे, टरबूज सीड घेतलेले आहे आणि 1 चम्मच खसखस आहे आणि त्यानंतर आपण जायफळ घ्यायचं आहे थोडंसं आणि आपल्याला केशर लागणार आणि थंडाईमध्ये गुलाबाच्या पाकळ्या जातात. तर माझ्याकडे सुकलेल्या नाही म्हणून मी फ्रेश गुलाबाच्या पाकळ्या इथे घेतलेल्या आहे आणि ही थंडाई ही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत चालणारी अशी आहे. यामध्ये कोणताही भांग नाही राहणार आहे. आणि आता आपण या साहित्याला थोडंसं 2 मिनटं फक्त त्याचं मॉइश्चर कमी करायचं आहे. जसं बदाम, काजू, पिस्तांना सॉफ्ट न राहता छान कडक झाले पाहिजे म्हणून मी फक्त याला 2 मिनटं याला रोस्ट करून घेते. तर तव्याला मी आधी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस बंद केलेली आहे. मग त्यानंतर आपण यामध्ये जे 2 चम्मच बदाम घेतलेले ते टाकून घ्यायचे आहे, 2 चम्मच काजू घेतले ते टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण याला थोडंसं 1 मिनटं फक्त त्याला कमी करून घेऊया. यासाठी मी 1 मिनटं रोस्ट करून घेते याला. तर 1 मिनटानंतर मी यामध्ये आता 1 चम्मच पिस्ता टाकून घेत आहे. त्यानंतर आपण 2 चम्मच जे मगजबीज घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण जे जायफळ, काळे मिरे, कलमी, हरी इलायची, मी हरी इलायचीच्या वरचं कवर काढून घेत आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये 1 चम्मच खसखस टाकून घेणार आहोत. ते खसखस टाकून झाल्याच्या नंतर यामध्ये मी जायफळ ॲड करते. जायफळ खूप नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं आहे आणि त्यानंतर मी यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेत आहे आणि आता थोडंसं केशर टाकून घेते आणि जर तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही याऐवजी थोडीशी हळद पण जेव्हा आपण हे मिक्सरला लावतो तेव्हा तुम्ही टाकू शकता. त्यामुळे एक मिल्कशेक बनवायचं आहे तर त्याला एक कलर पण छान येतो. तर ते तुम्ही ॲड करू शकता. आता या सर्व साहित्याला आपण 2 मिनटं फक्त रोस्ट करून घेणार आहोत. कारण याला खूप भाजायचं नाही आहे. हे फ्रेशच असले पाहिजे. फक्त याचा मॉइश कमी करायचं असल्यामुळे आपण याला 2 मिनटं रोस्ट करून घ्यायचं आहे. तर आता आपण गॅस ऑफ करून घेऊया आणि आता याला थंड करून घ्यायचं आणि थंड झालं की याला आपण मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचं आहे. खूप पेस्ट नाही करायचं आहे. तर पाणी न टाकता याला छान याचं दरदर असं कूट करून घ्यायचं आहे. तर तो थंड होतपर्यंत आपण आता जी गुजियासाठी आपल्याला चाशणी पाहिजे ती चाशणी आपण बनवून घेऊया.
तर मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता 2 चम्मच साखर टाकून घेत आहे, कारण मी एका वाटीच्याच गुजिया करणार असल्यामुळे आपल्याला चासणी ही थोडीशीच लागणार आहे. त्यामुळे मी फक्त अर्धा ग्लास पाण्यामध्ये 2 चम्मच साखर टाकून याला छान विरघळू दिलं आणि छान एकतारी पाक आल्याच्या नंतर आपण यामध्ये मी इलायची पावडर आणि केशरचं पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे. तर आपली बघू शकता तुम्ही चाशणी तयार आहे. फक्त मी जेव्हा आपण गुजिया टाकू तर याला 1 मिनिटासाठी फक्त याला थोडंसं गरम करणार आहे. तर आपली आता इथे चाशणी तयार आहे. तर मी हे गॅस ऑफ करून देते. तर आता सर्व साहित्य पण छान थंड झालेले आहे. तर आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया आणि आता याची पेस्ट तयार करून घेऊया. तर मी या मसाल्याचा आता एक कूट तयार करून घेतलेला आहे. तर तो याप्रमाणे झालेला आहे. तो मी एका बाउलमध्ये आता काढून घेते आणि हा मसाला तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला काही बनवायचं असेल तेव्हा तुम्ही वापरू शकता. तर आपल्याला हा गुजिया आणि मिल्कशेकसाठी सेम मसाला वापरायचा आहे. आता आपण यामध्ये हा जवळपास मिश्रण 1 वाटी आहे. तर त्यामध्ये मी अर्धा वाटी पिठी साखर टाकून घेत आहे आणि आता हे आपण छान मिक्स करून घेऊया. तर इथे आता आपला थंडाई मसाला पण तयार आहे. तर आता आपण गुजिया लाटून घेऊया. तर मी आणि आपला डो पण आता छान तयार झालेला आहे, घट्टसर आहे. त्याला मी थोडंसं ऑइल लावून घेते आणि थोडा सेट करून घेते. तर आता आपला डो पण तयार आहे. तर आता आपण हे लाटून घेऊया. त्यासाठी इथे मी आता छोटा आट्याचा गोळा तोडलेला आहे आणि आता त्याचं आपण राऊंड राऊंड करून असं पारी करून घ्यायचं, म्हणजे लाटून घ्यायचं आणि आपल्याकडे करंजीचा जो साचा असतो तर त्या साच्यामध्ये भरून त्याची एक करंजी टाईप करून घ्यायचं, करंजी बनवून घ्यायची. तर ही पारी खूप पातळ पण नाही लाटायची आणि खूप जाडी पण नाही ठेवायची. तर आता आपण थोडंसं याला साच्याला पीठ लावून घेऊया जेणेकरून हे चिपकणार नाही. आणि आता आपण त्यावर हे टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये सारण भरायचं. खूप सारण नाही भरायचं, नाहीतर काय होते फुटून पण जायची भीती राहते. तर त्याला आवश्यक आहे तेवढंच सारण भरायचं आहे. तर मी तो सारण यामध्ये टाकून घेते आणि मग याला बाइंडिंगसाठी याच्या बाजूबाजूने इयरबडच्या साहाय्याने याला पाणी लावून घेते, म्हणजे ते पूर्णपणे छान चिपकणार आणि मग आपण यामधून साच्यामधून तिला पॅकबंद काढून घ्यायची आहे. तर इथे आता आपले करंजी बनवून तयार आहे. तर आता मी हाताने पण गुजिया कशी बनवायची ते सांगणार आहे. तर मी ते आधी पारी लाटून घेतलेली आहे आणि आता मध्ये याच्या आपण सारण भरून घ्यायचं आणि ती पाणी लावून याला अशी फोल्ड करून घ्यायची आणि अशी फोल्ड करून घेतली की आपण ही काठं दाबून घ्यायची हाताने. पूर्णपणे चिपकले पाहिजे, पाणी लावलं असल्यामुळे ते चिपकून जातात. आणि आता हे हातात पकडून घेऊया आणि याचा एक कोपरा पकडून याला आतमध्ये दाबत दाबत त्याच्या कडा फोल्ड करत न्यायच्या आहे. त्याचा फोल्ड करण्याचा जो आतमधल्या बाजूला ठेवायचं, म्हणजे ते छान चिपकून पण जातात आणि खूप सोपी आहे. जर तुम्हाला साच्याने जर करंजी किंवा गुजिया तयार करता येत नसेल तर तुम्ही ही प्रोसेस पण यूज करू शकता. तर तुम्ही बघू शकता आपले छान होत आहे. तर तुम्ही या शेपचे पण गुजिया तयार करू शकता. तर मी आता दोन्ही शेपच्या गुजिया तयार करून घेते. आपण या शेपची पण गुजिया तयार करून घेऊ शकतो. तर इथे मी 2 पारी लाटून घेतलेली आहे आणि आता एका पारीमध्ये सारण भरून घेते आणि त्या पारीवर आपण दुसरी पारी लावून घ्यायची आहे. तर ती लावण्याच्या आधी आपण ती चिपकली पाहिजे म्हणून मी त्याला पाणी लावून घेते आणि पाणी लावून झालं की याला छान याच्या कडा पूर्णपणे बंद करून घेते. बंद झाल्याच्या नंतर आपण काट्या चमचच्या साहाय्याने याला बाजूबाजूने याला डिझाईन देऊ शकतो. याप्रमाणे तुम्ही डिझाईन करू शकता आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते. तर तुम्ही नक्की करून बघा. तर इथे आता आपल्या गुजिया तयार आहे. आता आपण तळून घेऊया यांना. आणि मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, गॅस ऑन केलेली आहे आणि याचं तेल खूप कळकळतं गरम नको, नाही तर काय होते टाकल्याबरोबरच आपले करंजी जळून जाते. तर गरम करून त्याला थोडंसं मीडियम होऊ द्यायचं
आणि मग आपण यामध्ये टाकायचं आहे आणि हे आपल्याला दोन्ही बाजूने तळून घ्यायचे आहेत। आता आपल्या गुजिया तयार आहे, तळून झालेली आहे। मी आता प्लेटमध्ये काढून घेते आणि सर्व गुजिया या प्रकारेच तळून घेते। तर इथे आपले सर्व गुजिया तळून झालेले आहे आणि आपला पाक पण आता गरम झालेला आहेच। मी याला 1 मिनिट गरम करून घेतलेला आहे, कारण हा थोडासा गरम असायला हवा, तेव्हाच ते आतपर्यंत त्याचा पाक जातो। आणि हे आपण या पाकामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला छान डिप करून घ्यायचं आहे आणि हे 5 मिनिटं असंच ठेवायचे आहे डिप करून, म्हणजे ते त्यामध्ये छान पाक जाणार। आणि 5 मिनिटं झाल्याच्या नंतर आपण आता याला काढून घेऊया। तर इथे आता आपल्या गुजिया पण झालेल्या आहे, पाकातून काढून झालेले आहे आणि आपली गुजिया थाल आता तयार आहे। तुम्ही बघू शकता खूप छान खुसखुशीत पण झालेली आहे। तर अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा आणि व्हिडिओ बघत राहा। थँक्यू फॉर वॉचिंग।